सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 7 वाजलेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी 8 वाजता प्रसारित होणार. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चा, मनपा निवडणूक, लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचं भाष्य. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या. संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची कडाडून टीका. कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचाही युक्तिवाद. दुबे मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे. राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रति आव्हान. काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात गरळ ओकली होती. कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा. असं दुकानं बंद करून किती वेळ राहणार, राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल. आमचाच आमदार, खासदार आणि महापौर आणि हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे खटाटोप सुरू. राज ठाकरेंचा आरोप. तर तुमच्या अंगावर येतात आणि मराठी बोलणार नाही हे सांगतात. हा माज तिथून आला, राज ठाकरे यांचा निशाणा. हिंदुत्वाच्या बुरख्याखालून मराठी संपवायला येणार असाल तर आपल्यासारख्या कडवट मराठी सापडणार नाही, राज ठाकरेंचा इशारा. तर सर्व मतदारसंघ यांना अमराठी लोकांचं करायचं आहे, राज ठाकरेंची टीका. ज्या हिंदी भाषेमुळे 2050 भाषा मेल्या त्याच हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटले, राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर हिंदी भाषेमुळे कोणाचं भलं झालंय, ठाकरेंचा सवाल. मराठीला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास असून अभिजात भाषेचा दर्जा, तर हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला 1200 वर्ष बाकी. मग 200 वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का, राज ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी कोणाच्या दबावाखाली भांडतायत, राज ठाकरेंचा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सवाल. तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. मराठी भाषेचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आपलं सर्व भाषेवर प्रेम. महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत त्यांच्यापेक्षा आपलं हिंदी बरं, राज ठाकरेंचा दावा. भाषा कोणतीही वाईट नसते, राज ठाकरेंचं वक्तव्य. 4 महिन्यांपूर्वी मुंबई तोडण्याची भाषा करत होते, पण मुंबई महाराष्ट्रातच राहील आणि मराठी माणसाचा आवाज देखील बुलंद राहील, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान भवनातील मारहाण ही पूर्वनियोजित कट, पोलिसांची कोर्टात माहिती. 7 दिवसांच्या कोठडीचीही मागणी केली आहे. सर्जेराव टकलेवर 5 गुन्हे तर नितीन देशमुखवर 8 गुन्हे, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बोलताना माहिती. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. राज्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत, असंही वक्तव्य. जिथून 22 बारबला पकडल्या तो बार गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप. योगेश कदमांचा राजीनामा घेण्याचीही मागणी. एमएससी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार अडचणीत. पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल. कोर्टाने रोहित पवार, राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो लिमिटेडला बजावलं समन्स. येत्या 21 ऑगस्टला रोहित पवारांसह इतरांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी भाजप नेत्यांची बैठक. अमित शहा, जेपी नड्डा, पियुष गोयल यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेची महत्त्वाची बैठक. शहरातील विविध पदाधिकारी आणि नेत्यांचा बैठकीत सहभाग. तर बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची महत्त्वाची बैठक. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन.
आपले अजितदादा गाण्याचं भव्य अनावरण विधिमंडळात संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास गाण्याची निर्मिती, एसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि शंकर बारवे निर्मित गाणं. विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराकडून व्हिडिओ पोस्ट करत टीका, कॅप्शनमध्ये लॉ ब्रेकर्स असं लिहित त्याचे वादग्रस्त गाणं पोस्ट. मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासात महत्त्वाचा निर्णय, रहिवाशांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच सुरू. बनावट कागदपत्रांमुळे घरं लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी म्हाडाची मोठी कारवाई. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती, 556 घरांना ओसी मिळाला. घरांचा ताबा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा सुरू. वर्षभर बंद असलेली टोईंग कारवाई ठाण्यात पुन्हा सुरू. कोपरी, वागळे इस्टेट आणि कासारवडवली भागात टोईंगला सुरुवात. रस्त्याकडील बेकायदेशीर दुचाकींवर पोलिसांची कारवाई. पुणतांबा ते शिर्डी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार. पुणे महापालिकेच्या खेळांच्या मैदानावर ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला विक्रमी भाव. लिलावादरम्यान डाळिंबांना प्रति किलो 451 रुपयाचा बाजारभाव. रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं. रायगडवाडी या नव्या नावाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा. मीरा भाईंदर महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छता पुरस्कार. 23 ते 40 लाख लोकसंख्या गटातील मीरा भाईंदर पालिका सर्वात स्वच्छ शहर. मराठी माध्यमांच्या शाळांकडे पालकांनी फिरवली पाठ. गेल्या 6 वर्षात मुंबईतील एकूण 40 मराठी शाळा बंद. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वाढल्यानं मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट. आयआयटी रुकरीचे प्राध्यापक स्पर्श मित्तल यांच्या नेतृत्वाखाली एआय तंत्रज्ञान विकसित. हे तंत्रज्ञान मोडी लिपीतील मराठी दस्तावेज देवनागरीमध्ये अचूक भाषांतर करण्यास मदत करेल. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा 2 दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू असल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोशल माध्यमांवर याचा व्हिडिओही व्हायरल. पोलिसांवर सरकारचा दबाव, पण चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्यांचे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा, तर हे खपवून घेतलं जाणार नाही. लंकेंचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवडी भागातील अतिक्रमण हटवलं. पीएमआरडीएकडून 3 दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना नोटीस आणि त्यानंतर अंमलबजावणी. अमरावतीतील उड्डाणपुलांचं काम 7 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं नागपूर खंडपीठाची मोठी कारवाई. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड, तर 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे, पालघर या भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता. रत्नागिरीतील टांगर धरणाची गळती वाढली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोली जिल्ह्यात 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा. 1 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलैला गडचिरोलीतील कोनसरीमध्ये स्टील प्रकल्पाची पायाभरणी करणार. त्यानंतर आर्यन ग्राइंडिंग प्लांटचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. जालन्यातील बदनापूर गावात कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कर्जमाफीवर अधिवेशनात कोणतीही चर्चा झाली नसल्यानं यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. गडचिरोलीत खत टंचाई, बियाणांची भेसळ आणि पंचनाम्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचं कृषी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. समस्या न सुटल्यास गुराढोरांसह आंदोलनाचा इशारा. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण. आदिवासी प्रवर्गातील 12,520 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली.
नाशिकातील आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचं निलंबन. मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. पैशाच्या वादातून भावावर लोखंडी पाईपनं प्राणघातक हल्ला. आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार. अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील घटना. पोलिसांची शोध मोहीम सुरू. भंडाऱ्याच्या टाकळी परिसरामध्ये 40 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट. नागरिकांच्या मध्यस्थीमुळे महिला थोडक्यात बचावली आहे. अकोल्यातील कृषी नगरातील 2 गटांमध्ये गँगवॉर. या घटनेत 8 जण जखमी तर 2 जिवंत काडतुसं जप्त. या प्रकरणी 7 जण अटकेत. आरोपींची कृषी नगरमध्ये पोलिसांनी धिंड काढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी. सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव आणि नागभीड तालुक्यातल्या जीवनापुरातील घटना. गेल्या 2 दिवसात विजेच्या घटनांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू. नागपूरमधील रामटेक तालुक्यात शेतात वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू तर 5 महिला गंभीर जखमी. शेतात जेवण करत असताना वीज पडल्यानं ही घटना घडली. फिल्म आर्ट डायरेक्टर राजू साप्तेंची परप्रांतीयाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. राज ठाकरेंकडे न्यायाची मागणी. नाशिकच्या शरणपूर रोडच्या खासगी हॉस्टेलमध्ये एका 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण. गाडी पार्किंगच्या वादातून घटना घडल्याची माहिती तर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या काकडदाती परिसरात जॉय कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत दुचाकी जळून नुकसान झाल्यानं जॉय कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची चालकाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव मार्गावर भीषण अपघात. ट्रकची मोटारसायकलला धडक, 3घांचा मृत्यू. बंगळुरूच्या नार्कोटिक्स नियंत्रण विभागाची पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई. 3.5 किलो वजनाचे 35 करोड रुपयांचे ड्रग्ज जप्त करत एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली. सावंतवाडीमधील बाहेर चावडा परिसरामध्ये 14 गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार. हे गवे भरवस्तीत फिरत असल्यामुळे त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. प्रयागराजमध्ये अनियंत्रित कारची अनेकांना धडक. एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. संतप्त लोकांकडून कारची तोडफोड. धर्मांतर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन शाह विरोधात ईडीची कारवाई. 60 कोटींपेक्षा जास्त किमतीचे संशयास्पद व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड. यूएईमधील नेटवर्कचाही पर्दाफाश. उत्तराखंडच्या चमोलीत भूकंपाचे धक्के. 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून कुऱ्हाडीनं महिलेवर प्राणघातक हल्ला तर जखमी महिलेवर उपचार सुरू. जमिनीच्या वादातून घटना घडल्याची माहिती. राजसमंदच्या उडा ग्रामपंचायतीत तलाव फुटल्यानं पाण्यात स्कूल व्हॅन अडकली होती. एनडीआरएफच्या टीमकडून व्हॅनमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. टेस्ला देशातील दुसरं शोरूम दिल्लीमध्ये उघडणार. या महिन्याच्या शेवटी दुसरं शोरूम सुरू होणार असल्याची माहिती. बिहारमध्ये 37 लाख मतदार कमी होऊ शकतात. निवडणूक आयोगाचा दावा. आतापर्यंत 94.68% मतदारांचा SIR मध्ये सहभाग. जेद्दाहमधील इस्लामिक सहकार्य संघटनेच्या अधिवेशनात पाकिस्तानचा सिंधू पाणी कराराच्या निलंबनाबाबत भारतावर आक्षेप. पर्यावरणीय आणि मानवी संकट म्हटलं असून भारताच्या भूमिकेवर चिंता व्यक्त. पहलगाम हल्ल्यातील TRF संघटना ही विदेशी दहशतवादी संघटना असल्याची अमेरिकेकडून घोषणा तर या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेची भारताला साथ देण्याची माहिती.
निर्माते श्याम डे विरोधात मुंबईत फसवणुकीची एफआयआर दाखल. ओटीटी डीलच्या नावाखाली 1.58 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्माची तक्रार. पोलिसांचा अधिक तपास सुरू. अभिनेत्री मनीषा कोइराला इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी. डॉक्टरेट मिळाल्यानंतर मनीषा कोइरालाने शेअर केला फोटो. तर वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे.